तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आता चाललो आम्ही पायला घेऊन दवाखान्यामध्ये. कुलूप कुठं आहे ग? तर पायला घेऊन चाललो आहे दवाखान्यात. इथं बघा पाऊस एकदम जोर धरला आहे पावसाने. आणि आज 10 वाजता तर सगळं काम केलं आहे. 10 नाही, 9:45 झालेत. घड्यात बघू शकताय तुम्ही, 9:45 झालेत बघा. आणि सगळं काम आवरलं, कपडे भांडे स्वयंपाक सगळं झालं आहे. फरशी राहिली, पाय म्हणजे मी आल्यावर पुसते. आणि मला खूप सारे ब्लाऊज आहेत. बघू आता आज काय सांगतात ऑपरेशनचं. तर लावलं पावसाने दरवाजा पण बसत नाही. पायल खुश आहे का आता? हो. बघू आता डोळ्याचं काय सांगते. पाऊस तर बघा एकदम जोर आहे पावसाचा. हे बघा पाऊस किती पडतोय. आणि काल नाही मी हे फुलं कानामध्ये घातले, ते लहानपणी आम्ही घालायचो. तर बघा पावसाचं वातावरण. पाऊस असो काय असो जाणं तर भाग आहे आम्हाला, त्यामुळं चाललोय. त्या बरोबर उद्या 1 महिना होते पायलच्या ऑपरेशन. उद्या बरोबर 1 महिना होते. उद्या नाही, आज आल्यावरच बघू. तिथं विचारावं की डोक्यावर पाणी घेतलं तर चालतंय का. आंघोळ ती करते, फक्त केस धुवायचे नव्हते. आता बघू काय सांगते. पहिलं गेलं की मी तेच विचारणार आहे. जाऊया. जर वेळेस बिना पावसाचं दाखवत असते का दवाखान्यात जाताना, त्यावेळेस पावसाचा नजारा बघून घ्या तुम्ही पण. मी पण बघते. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने आम्ही आलो. आता परत पुढच्या बुधवारची तारीख दिली, 29 तारीख. भीती वाटेली मला आता. कशाला घाबरायचं? हो. लवकर मोकळं व्हायचं ना तुला ऑपरेशन. हो. लवकर मोकळं व्हायचं ना ऑपरेशन करून. आणि मग कशाचं फळ आहे काय माहिती. मी तोडते. तुटत नाही की खासते का काय नाही. कशाचं झाड आहे काय माहिती. हा काय खायचंय का तेव्हा? आता ते हे करते ना, देवकर सगळं असंच करते ना. ह्याच्यावर कसलं फुल असं ते करोनाचं फुल आहे. करोना सारखं दिसतंय. काय बोल काय माहित नाही बाबा काय आहे. काय सांगितलं किती तरी. हो ना, पाल घाबरली नाही ना. कारण माहिती आहे ना, रोहन भाऊच्या लग्नाच्या अगोदर पण ऑपरेशन झालं पाहिजे. आणि मग आता जर नाही केलं तर मग पुढं प्रोसिजर परत वाढते. मग परत सगळं सारखं दवाखान्याच्या वाऱ्या करण्यापेक्षा 29ला ॲडमिट होऊ, 30ला ऑपरेशन होईल, 31ला सुट्टी. तर आता भीती वाटायला म्हणते, पण घाबरू नको. आणि हे काय माहिती कसलं फुल आहे, आम्ही तोडले. फळ नाही बाबा, किती घाण दिसते. करोना सारखंच आहे सेम. या फुलाचं नाव मी चेक केलं गुगलला, तर याचं नाव कदम फुल आहे. कदम फुल. शुगरसाठी म्हणजे ह्याचं काहीतरी करतात, तेवढंच बघितलं. आता खोकला नाही आला पाहिजे. हा कुठं आहेस तू? इकडं का इकडं, इकडं का इकडं. खोकला नाही आला पाहिजे तिला. बघा गेल्या महिन्यापासून खोकला आहे. चष्म्याचा नंबर दिला का? हा दिलं, पण ते लगेच नाही सांगत. पुढच्या महिन्यात ऑपरेशन झाल्या दोन्ही डोळ्याचं एकत्र सांगतात. असं आहे का? हा ते तिकडले त्यांची त्यांनाच माहिती. चिठ्ठीचं पण ठेवायला लागेल. नाही चिठ्ठी कुठे दिली, ऑनलाईन सांगितलं त्यांना. डीमार्ट काळेवाडीचा. पुतळ्यांना सुद्धा त्यांनी जर्किंग घातले. तर आम्ही आलो हॉस्पिटलवर जाऊन. तुम्ही बघितलंच असेल दवाखान्यात काय सांगितलं. काय सांगितलं तर 29 तारखेला बुधवारी बोलवलंय. 30 तारखेला ऑपरेशन होईल. आणि
हां 29ला बुधवार आहे, 30ला कॅलेंडर आहे तिथं बघते मी. तर 29ला बोलवले बुधवारी पुढच्या, आणि 30 तारखेला ऑपरेशन होईल, 31ला सुट्टी मिळेल. तर पाहायला आता थोडीशी घाबरली, तिला म्हणलं घाबरू नको. घाबरली थोडीशी घाबरले. आणि तिला आता आहे खोकला. मग बरं झालं 8 दिवसाचा गॅप भेटला, तर त्या खोकल्याचं काहीतरी इलाज करतोच आम्ही. आता वाफ पण दिली तर चालेल तुला, तर वाफ बी घेऊ शकते तू. तरी पण डोळ्याला बांधून घ्यायची वाफ. आणि आता डोक्यावरून आंघोळ करायला सांगितली, तर आता आज पायल डोक्यावरून आंघोळ करेल. आणि हा बघा पायलने स्वतः आता यूट्यूब चॅनल खोललं आहे, तर पायल पवार म्हणून तिचं नाव आहे. तर तुम्हाला जर तिचे शॉर्ट व्हिडिओ बघायचे असेल तर पायलच्या चॅनलला तुम्ही पण सबस्क्राईब करून ठेवा, पायल पवार. मी तिच्या व्हिडिओची लिंक पोस्ट करते, तुम्हाला दाखवते, तिला पण सपोर्ट करा. चला, हा होता आजचा दवाखान्याचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मला खूप सारं काम आहे, त्यामुळे मी जर आता आज ब्लॉग आज शूट काय करणार नाही, तर आता ब्लाऊज शिवते. आणि कसा होता आजचा दिवस ते पण तुम्हाला दाखवलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि बाहेर किती गोंधळ चालला आमच्याकडे, असंच असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.